नमस्कार. स्टँडर्ड सेवन्थ, सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 11, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये पेशीचे मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्सच्या बाबतीत अभ्यास केला. आता सेलच्या बाबतीत पुढे आपण सेल साईज आणि आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सेल कसा दिसणार आहे, सेल ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, सेलच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी माहिती घेणार आहोत. सेल साईज, पेशींचा आकार बोलायचं. सेल साईज म्हणजे पेशींचा आकार. पेशीचा आकार. आता देर इज ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स of cells. Their shapes are mainly related to their function. Observe cells of different shapes shown below. There is great variation in the shapes of the cells. म्हणजे पेशीच्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. Their shapes are mainly related to their function. त्यांचा आकार हा प्रामुख्याने रिलेटेड म्हणजेच निगडीत असणे. टू देअर फंक्शन, फंक्शन म्हणजे कार्य. त्यांचा आकार हा प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. ऑब्झर्व द सेल्स ऑफ डिफरंट शेप्स शोन बिलो. वेगवेगळ्या आकाराचे सेल्स, पेशींचे वेगवेगळे आकार खाली दाखवलेले आहेत, ते पहा. काय दाखवले? अमिबा. अमिबा काय आहे? एक पेशीय प्राणी आहे. युनिसेल्युलर. अमिबा इज द युनिसेल्युलर. एकच पेशी असते, त्याच्यात सगळं करतात. म्हणून अमिबा इथं दाखवलेला आहे. दॅट इज द सेल ऑफ द अमिबा. इकडे दुसरा काय दाखवलं? स्पायरोगायरा. याला काय बोलायचं? स्पायरोगायरा. हिरवा दिसतोय तो स्पायरोगायरा. आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर हे स्पष्ट आपल्याला असे दिसतात. फॅट सेल म्हणजे मेदपेशी. फॅट सेल मेदपेशी. अँड एग सेल बघा, अंडपेशी आहे. अंड्यामधली जी पेशी आहे ती अशी असते. रेड ब्लड सेल्स, आपल्या शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशी आहेत. काय? लाल रक्तपेशी बोलतो आपण, त्याच अशा आहेत. सरफेस सेल्स, पृष्ठभागावरील पेशी. काय आहे? पृष्ठभागावरील पेशी. यानंतर मसल सेल्स. काय आहेत? मसल सेल्स. आपण पाहतो मसल सेल्स कसे आहेत. हे असे मसल सेल्स, स्नायू पेशी बोलतो आपण त्याला. यानंतर बोन सेल, अस्थिपेशी. बोन म्हणजे हाडं, त्यालाच अस्थिपेशी असे म्हणतात. स्पर्म, शुक्रपेशी. आणि नर्व सेल, न्यूरॉन, सगळ्यात महत्त्वाचा. आपली चेतापेशी असते ना पाठीच्या कण्याला लागून, त्याचं नर्व सेल आहे. आपल्याला हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सुंदर पद्धतीनं हे पाहायला मिळू शकतं. हे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. एक मिनिट. Cells are of many different shapes. For example, circular, rod shaped, columnar, spiral, oval shape, rectangular, etc. Cells are of many different shapes.
सेल हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. उदाहरणार्थ सर्क्युलर म्हणजे गोलाकार, रॉड शेप्ड म्हणजेच दंडाकार त्याला बोलतो आपण, कॉलमर म्हणजे स्तंभाकार, स्पायरल सर्पिलाकार, ओवल शेप अंडाकृती आणि रेक्टँग्युलर शेप आयताकार. तुम्ही इंग्लिशमध्ये ध्यानात ठेवा, काय मराठीत याचा काही गरज नाही आहे. सेलचे डिफरंट टाईप ऑफ शेप्स, राईट द डिफरंट टाईप्स ऑफ द शेप्स ऑफ द सेल्स, म्हणजे हे सगळे लिहायचे. ईच सेल कंटेन्स व्हेरियस कंपोनेंट्स फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक सेल आहे तो वेगवेगळे त्याच्यात कंपोनंट्स असतात, म्हणजे घटक असतात त्याच्यात. हे घटक कशासाठी असतात? फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला जीवनक्रिया घडवून आणायची आहे की नाही, लाईफ प्रोसेस, चालणं बोलणं काय काय बघणं सगळं करणं, ही लाईफ प्रोसेस आहे आपली. हे जीवनक्रिया आपल्या शरीराच्या घडवून आणण्यासाठी म्हणजे सजीवांच्या ह्या पेशीमध्ये म्हणजे सेलमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. म्हणजे काय? विविध घटक असतात. कंपोनंट म्हणजे घटक. दीज कंपोनेंट्स आर कॉल्ड ऑर्गॅनेल्स. बघा, ह्या कंपोनंट्सलाच ऑर्गॅनल्स असे बोललं जातं. ऑर्गॅनल्स म्हणजे अंगके. दीज कंपोनंट्स आर कॉल्ड ऑर्गॅनल्स. मराठी त्याला अंगके बोलतात. इंग्लिशमध्ये ध्यानात ठेवा. दीज ऑर्गॅनल्स आर स्टडीड इन डिटेल विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता पेशीमध्ये कोणकोणते घटक आहेत, अंगके कोणकोणते आहेत, त्याचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली अभ्यास करायचा. म्हणजे वेगवेगळे घटक तुम्हाला दिसतील. विच कॅन बी मॅग्निफाय इमेजेस अप टू 2 × 10⁹ 2 बिलियन टाइम्स देअर ॲक्च्युअल साईज. म्हणजे जे त्यांची साईज आहे आतमध्ये जे अंगके आहेत पेशीमध्ये, त्यांचा आकार इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं तर 2 अब्जपट मोठा होतो. मोठी प्रतिमा करून आपण अभ्यास करू शकतो. 2 × 10⁹ म्हणजे 2 अब्जपट जी प्रतिमा आहे त्याच्यापेक्षा 2 अब्जपट मोठी प्रतिमा दिसते. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल्स, ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स. आता प्रामुख्याने पेशीचे 2 भाग आहेत, 2 प्रकार आहेत. 2 मेन टाईप्स ऑफ सेल. कुठले सेल्स आहेत? प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स. म्हणजे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. एकतर प्राणी आहेत नाहीतर वनस्पती आहेत. तर प्राणी आणि वनस्पती पेशी हे सेलचे 2 काय आहेत? प्रकार आहेत. दिस सेल्स कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मेम्ब्रन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. आता ह्या सेलमध्ये काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारची अंगके आहेत आणि पेशी अंगके आहेत. व्हेरियस टाईप्स ऑफ मेम्ब्रन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. व्हेरियस टाईप्स ऑफ मेम्ब्रन बाउंड म्हणजे अंगकांच्या अंतर्भावाने तयार झाले असतात. काय असते? त्याच्या भोवती मेम्ब्रन म्हणजे पेशी भित्तिका. बाउंड सेल ऑर्गॅनल्स त्या सर्वांच्या भोवती पेशी भित्तिका असते. काय? पेशी भित्तिका असते. द सेल्स कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मेम्ब्रन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. या पेशीच्या साह्याने बनलेल्या विविध अंगकाच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. प्लांट सेल्स हॅव ए डेफिनेट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल. आता वनस्पती पेशी आहेत त्याला पेशी भित्तिका असते. त्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट असा आकार तयार झालेला आहे. काय असते? प्लांट सेल हॅव अ डेफिनेट शेप. त्याला एक विशिष्ट आकार असतो. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल अराउंड देम. त्याच्या भोवती सेल वॉल असते म्हणजे पेशी भित्तिका असते म्हणून त्याला विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे. बिसाइड्स अनलाईक ॲनिमल सेल्स, प्लांट सेल्स कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युओल. त्याचप्रमाणे बिसाइड्स अनलाईक ॲनिमल सेल्स म्हणजे वेगवेगळे काय आहेत? ॲनिमल सेल्स आहेत. प्लांट सेल्स कंटेन वनस्पती पेशीमध्ये
सिंगल लार्ज व्हॅक्युअल असतो. आता प्राणी पेशीमध्ये अनेक व्हॅक्युअल्स असतात. व्हॅक्युअल म्हणजे काय? रिक्तिका. याला व्हॅक्युअल बघा इथे दाखवलेले आहेत. सेल वॉल म्हणजे ही हिरवी दिसते ती सेल वॉल आहे, ही सेल वॉल आहे. आणि व्हॅक्युअल म्हणजे ही बघा ही एकच आहे. ह्या वनस्पती ही प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये एकच मोठी व्हॅक्युअल आहे आणि प्राणी पेशीमध्ये व्हॅक्युअल्स जास्त आहेत बघा. छोटे छोटे व्हॅक्युअल्स असतात. कळलं? व्हॅक्युअल्स दाखवले इकडे इकडे. सिंगल लार्ज व्हॅक्युअल प्लांट सेल. ऑल these cells are known as eukaryotic cells. यांना युकॅरियोटिक सेल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी. या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत. तर इथे बघा पाहिलं तुम्ही सेल ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली तुम्ही सेल पाहिला तर ही तुम्हाला दिसते. याच्यामध्ये सेल वॉल आहे, ही भोवतीने आहे ती सेल वॉल आहे. आणि प्राणी ही वनस्पती पेशी आहे, ही प्राणी पेशी आहे, ॲनिमल सेल आहे. याच्या भोवती पेशी भित्तिका नाही आहे. काय आहे? पेशी भित्तिका नाही. म्हणून याला विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे, सुंदर आकार दिसतो आहे. आणि याला ॲनिमल सेलला तसा आकार दिसत नाही. पुन्हा सेल मेम्ब्रेन आहे. सेल म्हणजे पेशी पटल बोलतात याला. पेशी पटल आहे, आतनं असं तिरकंही दिसतंय. सेल मेम्ब्रेन इथं आहे. तर सेल मेम्ब्रेन याला पण आहे, हे दिसतंय ते. म्हणजे पातळ पापुद्रा असतो वरती सेलच्या वरती, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. व्हॅक्युअल आहे. व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका. ही प्राणीपेशीची वनस्पती पेशीची रिक्तिका आहे. प्राणीपेशीची रिक्तिका. वनस्पतीची रिक्तिका मोठी असते. प्राणीपेशीमध्ये रिक्तिका जास्त असतात संख्येने आणि छोट्या असतात. इथे एकच दाखवलेले अशा रिक्तिका असतात अजून त्याच्यामध्ये. यानंतर आपण पुढे पाहूया. पुढे द सेल हॅज 4 मेन पार्ट्स. काय? कुठल्याही सेलला 4 मुख्य भाग असतात. द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म अँड सेल ऑर्गनल्स. बघा सेल वॉल म्हणजे सर्व भित्तिका. सेल मेम्ब्रेन पेशी पटल असतं. सायटोप्लाझ्म म्हणजे पेशी द्रव्य असतं, त्याच्यात आत द्रव्य असतं. अँड सेल ऑर्गनल्स म्हणजे पेशी अंगके. तर सेल वॉल तुम्हाला आता दाखवला मी सेल वॉल. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ ए सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. बघा सेल वॉल हा आहे तुम्हाला दाखवलेला हा सेल वॉल. हा प्राणी पेशीमध्ये नाही, वनस्पतीमध्ये तेवढा आहे. आणि आउटर कवरिंग आहे म्हणजे बाहेरचा आउटर कवरिंग ऑफ सेल. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन also called the cell membrane is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. आता पेशीपटल प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशीपटल एक प्रकारचे पातळ आवरण आहे. ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. याला सेल मेम्ब्रेन पण बोलतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण बोलतात. इज ए काइंड ऑफ थिन कवरिंग म्हणजे पातळ आवरण आहे. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट. डेलिकेट म्हणजे नाजूक, एकदम नाजूक. आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असतं. इट इज द आउटमोस्ट कवरिंग ऑफ ॲनिमल सेल्स. ॲनिमल सेलच्या सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन त्याला बोलतात. सायटोप्लाझ्म पेशीद्रव्य. आतमध्ये द्रव्य आहे ते पेशीद्रव्य आहे. पहा हे सगळं पेशीद्रव्य आहे. हे टिंबटिंबने दाखवलं सायटोप्लाझ्म दाखवलं आहे. सायटोप्लाझ्म बरं आहे. याच्यामध्ये पण हे टिपके टिपकेने हे सगळं आहे ना सायटोप्लाझ्म आहे. पाहूया सायटोप्लाझ्म. द लिक्विड पार्ट इन द सेल. बघा पेशीच्या आतमध्ये असलेला द्रवरूप भाग म्हणजेच सायटोप्लाझ्म. प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझ्म. म्हणजे जो न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस म्हणजे काय?
पेशी केंद्रक त्याच्या आजूबाजूला असणारा द्रवरूप पदार्थ म्हणजेच सायटोप्लाझ्म. इट ऑक्युपायज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठं आहे? न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. बघा, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट पार्ट हे सेल मेम्ब्रेन आहे. इथं आहे न्यूक्लियस, इथं आहे केंद्रक मध्ये असतो. याचा केंद्रक इथं आहे आणि याच्या बाजूला आउटर कवरिंग आहे. त्याच्या मधला भाग म्हणजेच काय असतो? सायटोप्लाझ्म आहे. सेल ऑर्गनल्स, मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सेल ऑर्गनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझ्म. पेशी अंगके असे विखुरलेले असतात आतमध्ये. पेशी अंगके विखुरलेली असतात. इथं वेगवेगळी पेशी अंगके त्या प्लाझ्मामध्ये म्हणजेच त्या द्रवामध्ये असे विखुरले गेलेले आहेत. बघा, क्लोरोप्लास्ट लिहिलेलं आहे, गॉल्गी बॉडी लिहिलेलं आहे, पुन्हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, व्हॅक्युल्स आहे, लायसोझोम आहेत. हे सगळं याच्यामध्येच असतं प्लाझ्मामध्ये. सेल ऑर्गनल्स, पेशी अंगके. दीज मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, लायसोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, वैक्यूल्स, पेस्टाइड्स एक्सेट्रा. प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. बघा, यामध्ये प्रामुख्याने दिस मेनली इन्क्लूड न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं, एंडोप्लाझ्मिक आंतरद्रव्य जालिका बोलतात, रेटिक्युलम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आंतरद्रव्य जालिका, पुन्हा गॉल्गी बॉडीज गॉल्गी पिंड, लायसोसोम्स लायकारिका, माइटोकॉन्ड्रिया रिक्तिका, माइटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, व्हॅक्युल्स म्हणजे रिक्तिका आणि प्लास्टिड्स म्हणजे लवके एक्सेट्रा. प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. वनस्पती पेशीमध्ये एक्स्ट्रा एक हे असतं ऑर्गनल, त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. ते प्राणी पेशीमध्ये नसतं, हे फक्त वनस्पती पेशीमध्येच असतं. कारण क्लोरोप्लास्ट मुळच त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. बाकी सगळी अंगके तुम्हाला इथं दाखवलेली आहे. फक्त वनस्पती पेशीमध्ये एक्स्ट्रा आहे क्लोरोप्लास्ट, एकच अंगक म्हणजेच ऑर्गनल, सेल ऑर्गनल एक्स्ट्रा आहे. बाकी सगळी दोन्हीमध्ये सेमच आहेत. ओके, आपण इथं आता थांबायचं आहे आणि इथंपर्यंतचा भाग वाचून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहून फोटो पाठवायचे आहेत. ओके, धन्यवाद.